लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। विदर्भात उष्णतेची लाट, अकोल्यात रेकॉर्ड तोड तापमानाची नोंद, पारा 46.9 अंशांवर, पुढील 3 दिवस हीटवेव्हचा इशारा। देशातील सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 3 शहरं, अकोल्यानंतर अमरावती आणि वर्ध्यात पारा 46 अंशांच्या पार, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। जगातील 100 सर्वात उष्ण शहरांपैकी 95 शहरं एकट्या भारतात। बहुतांश भागांमध्ये पारा 46 अंशांच्या उंबरठ्यावर। हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत वगळता इतर भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा। उष्माघातामुळे राज्यात 8 जणांचा बळी, गेल्या 2 दिवसात 4 जीव गमावला। 2 दिवसापूर्वी लातूरमध्ये 9 महिन्याच्या बाळाचा उष्माघाताने मृत्यू। मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आज मंत्रालयात बैठक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात दुपारी 12:30 वाजता बैठक। संजय निरुपम यांच्यासह रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार। मुंबईत मराठी सक्तीवरून रणकंदन, सरकारच्या निर्णयाविरोधात ऑटो रिक्षा टॅक्सीमेन्स युनियन आक्रमक। दुपारी 4 वाजता गोरेगावमध्ये महत्त्वाची बैठक, आंदोलनाची दिशा ठरणार। बच्चू कडू यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्याची शक्यता, मात्र परिषदेवर येण्यास प्रहार पक्ष विलीन करण्याची सेनेची अट, सूत्रांची माहिती। नीलम गोऱ्हेंच्या संभाव्य उमेदवारीला कार्यकर्त्यांचा विरोध, सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अद्याप अंतिम निर्णय नाही, सर्व मतांचा विचार करूनच निर्णय होणार, सूत्रांची माहिती। लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायदा केलाय, जिहाद प्रकरण रोखण्यासाठी आम्ही शस्त्र देखील चालवू। हिंदू संमेलनात भाजप आमदार महेश लांडगे यांचं आक्रमक वक्तव्य। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदच्या अडचणीत वाढ, 16 वर्षीय अल्पवयीन पीडितेनं जबाब नोंदवला। एसआयटी चौकशीत धक्कादायक खुलासे समोर। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी।